मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की गरिबी ही फक्त पैशांची नाही तर मनाचीही असते. स्वामींनी एकदा सांगितलं होतं, माणूस खरं धन तेव्हा मिळवतो जेव्हा त्याचं मन धनवान होतं. आज आपण जाणून घेणार आहोत ते गूढ रहस्य जे स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना सांगितलं. गरिबी कशी संपते, श्रीमंतीकडे खरा मार्ग कोणता, शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेमागे लपलेलं उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. ही कहाणी आहे एका गरीब भक्ताची. एक साधा गरीब शेतकरी भक्त स्वामींच्या दर्शनाला आला. अंगावर फाटकी वस्त्र, डोळ्यात अश्रू, हात जोडून स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्या घरी अन्न नाही, मुलं उपाशी झोपतात, मेहनत करतो पण पैशाला पाय लागत नाही, मी श्रीमंत होणार का कधी? सभोवतालचे लोक त्याच्याकडे दया आणि हसू या दोन्ही नजरेने पाहत होते, पण स्वामी शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. स्वामी त्या भक्ताला म्हणाले, भक्त, तुला खरंच पैशांची गरिबी आहे का की विचारांची? तुझ्या घरात जेवायला 2 कणही नाही, पण तुझ्या मनातील आभार मानण्याची ताकद कुठं आहे? गरिबी ही नशिबात नसते, ती विचारात असते. तिथे थांबलेले सर्व लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. लोक म्हणू लागले, हा काय गूढ प्रश्न आहे? स्वामी पुढे म्हणाले, ज्याच्या घरात कृतज्ञता असते तिथे संपत्तीचा सूर्य उगवतो, आणि ज्याच्या मनात स्वच्छ विचार असतात तिथे धन स्वतःहून येतं, आणि ज्याच्या ओठांवर नेहमी स्वामींचं नाम असतं त्यांच्या वाट्याला कधी उपासमार येत नाही. स्वामींनी त्या भक्ताला आयुष्याचे 4 असे मार्गदर्शन दिले. 1. कृतज्ञतेची साधना. सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असं म्हणा. गरिबातही कृतज्ञतेचा दिवा लावला तर विश्व तुमच्या जीवनात नवं धन आणतं. 2. दानाची गुप्त शक्ती. स्वामी म्हणाले, गरिबी दूर करायची असेल तर रोज थोडं दान कर. 1 मूठ भाकर दुसऱ्याला दिलीस तरी तुझं धन वाढतं. हा अदृश्य नियम आहे. 3. मेहनत आणि प्रामाणिकपणा. काम टाळणारा माणूस स्वामींच्या कृपेपासून दूर राहतो. मेहनत केली पण मन प्रामाणिक ठेवलं तर नशीब बदलतं. 4. स्वामींचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र दररोज मनापासून म्हणा, त्यामुळे मनातील अडथळे तुटतात आणि श्रीमंताकडे जाण्याचा मार्ग आपोआप खुला होतो. तो गरीब भक्त स्वामींचं बोलणं मनावर घेतो. रोज नामस्मरण, दान, कृतज्ञता आणि प्रामाणिक मेहनत सुरू करतो. काही दिवसात त्याच्या आयुष्यात बदल घडतो. शेतात चांगलं पीक येतं, गावात त्याचा मान वाढतो आणि हळूहळू त्याचा संसार सुखी होतो. लोक आश्चर्यचकित होतात, हा चमत्कार कसा झाला? तेव्हा भक्त हसत उत्तर देतो, हे माझं नव्हे, स्वामींनी सांगितलेल्या रहस्याचं फळ आहे. मित्रांनो, स्वामींचं रहस्य फक्त श्रीमंतीसाठी नाही तर मनाचं धनवान होण्यासाठी आहे. गरिबी संपवायची असेल तर फक्त पैशासाठी धावू नका. कृतज्ञता, दान, मेहनत, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण हेच 5 खरे दरवाजे आहेत जे श्रीमंताकडे नेतात. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण श्रीमंती, समाधान आणि सुख शोधत असतो, पण खरी श्रीमंती ही केवळ पैशात नाही तर विचारांमध्ये, श्रद्धेत आणि कर्मांमध्ये आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकतो, आपल्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांना सोडून देवावर विश्वास ठेवतो, तेव्हाच खरी प्रगती सुरू होते. स्वामींनी नेहमी सांगितलं आहे की मन शुद्ध असेल तर मार्ग आपोआप खुला होतो. म्हणूनच दररोज या शिकवणीचं स्मरण करा, मंत्राचा जप करा, आपल्या कृतीमध्ये सातत्य ठेवा आणि श्रद्धा जिवंत ठेवा, कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी गरिबीतून श्रीमंतीकडे, अपयशाकडून यशाकडे घेऊन जाते. तुम्ही आजपासून छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा, मनापासून प्रार्थना करा, कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा आणि इतरांना मदत करा. बघा,
विश्वाची प्रत्येक सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होईल। यश, संपत्ती आणि आनंद हे तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतील। मित्रांनो, स्वामींचं ज्ञान म्हणजे केवळ ऐकून आनंद घ्यायचा नाही, तर ते जीवनात उतरवलं की आयुष्याचा प्रत्येक अंधार प्रकाशात बदलतो। ज्यांना गरिबी, संकट, अडचणींनी ग्रासलं आहे त्यांनी आजपासूनच या शिकवणींना आपल्या हृदयात स्थान द्यावं। कारण खरी श्रीमंती म्हणजे केवळ पैशात नाही, तर मनाच्या शांतीत, विचारांच्या श्रीमंतीत आणि श्रद्धेच्या ताकदीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हेच खरं दान आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचं वचन रोज अनुभवण्यासाठी आपल्या या आध्यात्मिक प्रवासात सबस्क्राईब करून एकत्र या। लक्षात ठेवा, श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग हा बाहेर नाही, तो आपल्या श्रद्धा आणि संस्कारामध्येच दडलेला आहे। आजपासून आपल्या जीवनात सकारात्मक विचार, स्वामींचं नामस्मरण आणि सेवा हीच खरी संपत्ती बनवूया। स्वामींनी एक वाक्य सांगितलं होतं, जो माझं नाव घेतो त्याच्या संसाराची उणीव मी पूर्ण करतो। कदाचित हेच तुमच्यासाठी संकेत आहे। आजपासून तुम्हीही स्वामींचं नाव घ्या आणि बघा